नमस्कार, खानदेश मसाला किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी आज करणार आहे आंब्या रसातले उकडीचे मोदक, मँगो फ्लेवर उकडीचे मोदक। त्यासाठी इथे एक नारळ घेतलेला आहे। नारळ फोडून खोबऱ्याचे इथे किस करून घेतलेला आहे। 1.5 वाटी एवढं इथे खोबऱ्याचे किस घेतलेला आहे। त्यासाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। वेलची पूड घेतलेली आहे। कढईत 3 चमचे तूप गरम करून घेतलेला आहे। त्यात खोबऱ्याचे किस घालून थोडा वेळ परतून घेतलेला आहे। नंतर इथे 1 वाटी गूळ घातलेला आहे। गूळ घालून थोडा वेळ परतून घेणार आहे। थोडा वेळ परतल्यानंतर इथे अर्धी वाटी आंब्याचा रस घातलेला आहे। आंब्याचा रस घातल्यानंतर हे सतत आपल्याला परतत राहायचे आहे। गूळ विरघळेपर्यंत हे सारण मस्त परतून घेतलेला आहे। इथे सारण पूर्णपणे गूळ विरघळून तयार झालेला आहे। यात आता वेलची पूड घालणार आहे। वेलची पूड घातल्यानंतर तयार झालेला आहे मोदकाचे सारण। इथे उकड तयार करण्यासाठी कढईत 1 वाटी एवढं पाणी घातलेलं आहे। थोडंसं मीठ घातलेलं आहे। 1 वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तांदळाचं पीठ घातल्यानंतर आपल्याला हे ढवळत राहायचे आहे। नंतर इथे अर्धी वाटी आंब्याचा रस घातलेला आहे। आंब्याचा रस घातल्यानंतर थोडा वेळ परतून घेऊ। मोदक भरण्यासाठीची उकडी इथे तयार झालेली आहे। इथे आता 1 चमचा तूप घालायचा आहे। तूप घातल्यामुळे मोदक मस्त मऊसूत होतात आणि दिवसभर मऊ राहतात, चिवट होत नाहीत। याप्रमाणे इथे उकडीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। मोदकचा साचा घेतलेला आहे। साच्याला तूप लावून घेतलेला आहे, जेणेकरून मोदक चिटकणार नाहीत। पिठाचा छोटासा गोळा तोडून घेतलेला आहे। तो गोळा आता आपल्याला मोदकच्या साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे। ते पीठ आता सर्व बाजूंनी मोदकच्या साच्यामध्ये आपल्याला दाबून भरायचं आहे, जेणेकरून मोदकला मस्त आकार येईल। आता इथे सारण भरून घेतलेलं आहे। इथे पीठ लावून मोदक बंद करून घ्यायचा आहे। इथे हळुवारपणे मोदक काढायचा आहे। पहिला मोदक तयार झालेला आहे। याचप्रमाणे आता दुसरा मोदक तयार करणार आहे। पहिल्या मोदकाप्रमाणेच आता या दुसऱ्या मोदकामध्ये पण आपल्याला पीठ दाबून भरून घ्यायचं आहे। मोदकाचा आकार एकदम छान येतो। आता इथे मी सारण भरून घेतलेला आहे। मोदक बंद करून घेत आहे। वरून थोडंसं पीठ लावून घेत आहे। मोदक बंद झालेला आहे पूर्णपणे। तयार आहे दुसरा मोदक पण। याचप्रमाणे मी सर्व मोदक इथे तयार करून घेतलेले आहेत। कढईत पाणी गरम करून घेतलेलं आहे। चाळणीला इथे तूप लावून घेतलेलं आहे। त्यावर आता सर्व मोदक ठेवून वाफवून घेणार आहेत। इथे व्यवस्थितपणे एक एक करून आपल्याला मोदक ठेवून घ्यायचे आहेत। सर्व मोदकांना इथं केशरच्या काड्या लावून घेतलेल्या आहेत। आता 10-15 मिनिटांसाठी मोदक वाफवून घेणार आहे। 15 मिनिटांनंतर मोदक तयार आहेत। तयार आहेत रसरशीत आंब्याचे मोदक। मोदकांवर आता थोडं तूप टाकून घेत आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।